महिला आणि विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास, स्वयंरोजगार, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि शहरातील स्वच्छता, रस्ते सुधारणीकरण आणि बेवारस जे वाहने हटवणे जे आहेत आणि त्यांचे अभिलेख वगैरे सगळं हे करून देणार आहोत आम्ही. सोबतच नागरिकांचे जे तक्रारी असतात ते निवारण केंद्र म्हणून ते ऑनलाईन प्रकारे चालवता होणार आहे. मदत कक्ष, सोबतच व्हिजिटर मॅनेजमेंटची सिस्टीम राहणार आहे. एक ॲप आणि एक शहर असा हा नवीन संकल्पना राबवणार आहोत. सोबतच हे आर्थिक विकासासाठी सुलभ परवाने, पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा आणि CCTVची यंत्रणा, तसेच उद्योग सुविधा केंद्र आणि हे शिक्षण व आरोग्य क्षेत्रात डिजिटल शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि याची अंमलबजावणी आम्ही लवकरात लवकर करत आहोत. या 100 दिवसाच्या कृती आराखड्यात सुशासन आणि पारदर्शकता आणि नागरिकांचा विश्वास आणि या यवतमाळ शहराचा सार्वजनिक विकास करण्याचा महत्त्वाचा टप्पा